नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जगाला अधर्माच्या विळख्यातून सोडवण्यासाठी आणि धर्माचं राज्य अर्थातच न्यायनीतीचं राज्य स्थापन करण्यासाठी साक्षात देवाला सुद्धा अवतार कार्य करावं लागलं. भगवंताच्या दशावतारांपैकीच एक पूर्ण पुरुषोत्तम अवतार म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार. या अवतारात भगवंतांनी मानवी जन्म घेतला आणि मानवाचं जीवन उद्धारण्यासाठी, मोक्षप्राप्तीसाठी मानव जन्मात काय करायला हवं यासाठी भगवद्गीतेच्या माध्यमातून उपदेश केला. या अवतारात श्रीकृष्णानं फक्त उपदेशच केला नाही, तर प्रसंगानुरूप माणसानं कसं वागायला हवं याचंही जणू शिक्षणच मानवाला दिलंय. याविषयीच एक फार छान पोस्ट वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्याशी शेअर करते. श्रीकृष्णानं आपल्याला काय शिकवलं? आता तुम्ही म्हणाल, हा काही प्रश्न झाला का? श्रीकृष्णानं भगवद्गीतेचं एवढं भव्य दिव्य ज्ञान जगासमोर विशद केलंय, अजून काय पाहिजे? अहो, त्या व्यतिरिक्त श्रीकृष्णाचं चरित्र, त्याच्या आयुष्यातल्या करामतीच्या कथा, यामध्ये एवढं व्यवहार ज्ञान आणि वागण्याचं कसब आहे ना. संकटसमयी वापरायचं अवधान आणि इतरांना प्रभावित करण्याच्या हातोट्या आहेत त्यापासून जर बोध घेतला ना, तर अगदी सामान्य माणसाला सुद्धा आपल्या आयुष्यात नक्कीच फायदा होणार आहे. श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये जरासंध वध ही कथा आपण वाचतो. जरासंध हा सगळ्यात बलाढ्य अशा मगध देशाचा, म्हणजे आज जो बिहार म्हणून ओळखला जातो ना, त्या देशाचा राजा. तो कंसाचा सासरा आणि परममित्र. श्रीकृष्णानं कंसाला मारल्यानंतर 17 वेळा चढाई करून त्यानं मथुरा लुटली. त्यामुळं श्रीकृष्णाला मथुरा सोडून द्वारकेमध्ये आपलं बस्तान हलवावं लागलं. यामुळेच श्रीकृष्णाला रणछोड हे नावसुद्धा पडलं. राजा जरासंध हा महाबलवान महायोद्धा तर होताच, तसंच जन्माच्या वेळी जरा नावाच्या राक्षसीनं त्याच्या शरीराचे 2 तुकडे मायावी विद्येनं जोडल्यानं त्याच्या शरीराला सर्व शस्त्रांपासून संरक्षण होतं. जरासंधाची मगध सेना अखंड भारतवर्षात अजिंक्य होती. अशा सगळ्या बाजूनी बलवान राजाला यमसदनाला पाठवण्यासाठी श्रीकृष्णानं वापरलेले डावपेच आजही आपल्याला थक्क करतात. बलवान जरासंधाला नामोहरम करण्यासाठी श्रीकृष्णानं वापरलेल्या पाच अतिशय सुंदर अशा टेक्निक्स होत्या. पहिली म्हणजे भेदनीती. कृष्णाला माहीत होतं की यादवांची आणि पांडवांची सेना जरासंधाच्या सेनेसमोर कसपटा समान होती. कधीच त्यांना ती हरवू शकली नसती. म्हणूनच एकेरी मल्लयुद्धात भीम कदाचित जरासंधाच्या वरचढ ठरेल, त्यासाठी त्यानं पांडवांना मल्लयुद्धाचं आव्हान जरासंधाला द्यायला प्रवृत्त केलं. आणि यामुळे जरासंध त्याच्या सेनेपासून आपोआपच वेगळा पडला. दुसरं म्हणजे कमजोरीचा फायदा. जरासंधाची काय कमजोरी होती? तो फार गर्विष्ठ होता आणि हेकेखोर. त्याला मल्लयुद्धाला आव्हान देऊन त्याचा अहंकार डिवचला गेला. त्यामुळं विचार न करता जरासंधानं हे आव्हान स्वीकारलं आणि तो एकटा भीमापुढे आला. त्यानं विचार केला असता तर स्वतःऐवजी बलवान मल्लाला त्याने भीमाविरुद्ध मैदानात पाठवलं असतं. पण नाही, अहंकार आणि गर्विष्ठपणा हा नेहमीच माणसाला चुकीचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडत असतो बघा. तिसरी श्रीकृष्णांची टेक्निक म्हणजे योग्य माणसाची निवड. मल्लयुद्ध करायला श्रीकृष्ण स्वतःनेही रिंगणात उतरले किंवा अर्जुनाला नाही पाठवलं. भीमाची निवड करून त्यानं सर्वात जास्त बाहुबळ असलेल्याचा उपयोग केला, जी गोष्ट जरासंधाचे 2 तुकडे करायला कामी आली. चौथं म्हणजे मानसिक संघर्षाचा वापर. भीम जेव्हा जरासंधाला आव्हान देण्यासाठी गेला तेव्हा तो लवकर सकाळी पोचला. जरासंध अर्धवट झोपेतच होता. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून भीम गळ्यात पुष्पहार घालून गेला. त्यामुळं अर्धवट झोपेत असलेल्या जरासंधाला तो एखादा बावळट कमकुवत वाटला आणि त्यामुळं त्यांना आव्हानाचा विचार न करता ते स्वीकारलं. 5वी म्हणजे वेळ साधणं, सतर्क राहणं. श्रीकृष्णानं भीमाला सांगितलं होतं की जरासंध हा मल्लयुद्धात तुझ्याहून वरचढ आहे. म्हणूनच जरासंधाला तू पहिल्यांदा जवळ येऊ देऊ नकोस आणि त्याच्या कुस्तीच्या पेचात न पडता अडकता तू पळत राहा. जेव्हा तो पूर्णपणे दमेल
त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे त्याची 2 शकलं कर. आणि जेव्हा 2 शकलं करूनही जरासंध मरत नव्हता, त्यावेळेस भीम सतर्क असल्यानं श्रीकृष्णानं दर्भाची काडी वापरून केलेली खूण त्याच्या लक्षात आली आणि त्यानं आपल्या डावपेचांमध्ये योग्य तो बदल केला. जरासंधाची शकलं त्याने दिशा बदलून एकमेकांच्या विरुद्ध दिशांना फेकली. अशा प्रकारे श्रीकृष्णानं आपल्या अतिबलाढ्य शत्रूचा कमीत कमी साधनं वापरून पाडाव केला आणि अधर्माचा नाश केला. श्रोतेहो, श्रीकृष्णाचे असे चतुराईचे, मनोविज्ञानाचे आणि सतर्कतेचे तसंच परिस्थितीनुरूप बदल घडवण्याचे, अर्थातच प्रसंगावधान राखण्याचे जे धडे आहेत ना, ते आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा फार मोलाचे ठरतात. त्यामुळं हे श्रीकृष्ण चरित्र, त्याचबरोबर आपल्या संस्कृती परंपरेमध्ये असलेल्या पुराणकथा, या केवळ पुराणकथा नाही आहेत, तर ते आपल्या आयुष्यात आपल्याला मार्गदर्शन देणाऱ्या मार्गदर्शक आहेत. म्हणूनच त्या आपण वाचायला हव्यात आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंतसुद्धा पोचवायला हव्यात. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.